नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी मोठी खुश खबर आहे। आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे वाढीव मानधन व प्रोत्साहन भत्ता निधी वितरित करण्यासंदर्भातला महत्त्वाचा जी.आर. या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे। तर मग या ठिकाणी नवीन जी.आर. मध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता कितीने वाढला आहे, किती निधी प्राप्त झाला आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या जी.आर. मध्ये बघणार आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मग या ठिकाणी आपण बघू शकतो की अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांचा दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजीचा हा महत्त्वाचा जी.आर. आहे। मग या जी.आर. मध्ये काय माहिती दिली आहे ते बघूया। मग या ठिकाणी आपण बघू शकता, शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते। केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविका यांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे, याकरिता अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 2 जून 2017 रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मग सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे नोव्हेंबर 2024 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शविल्यानुसार एकूण 238.98 कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे या ठिकाणी जो केंद्राकडून जरी निधी आला नाही तरी या ठिकाणी राज्य शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन थकू नये, त्यांना वेळेवर मानधन वाटप व्हावे, यासाठी 2024 त्यासाठी नोव्हेंबर 2024 चे मानधन वितरित करण्यासाठी 238.98 कोटी एवढा निधी वितरित केलेला आहे। म्हणजे तुमचे या महिन्याचा पगार या ठिकाणी होण्यासाठी या ठिकाणी हे मानधन वितरित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर आपले पगार हे होणार आहे। मग यासाठी खालील या ठिकाणी तक्ता दिलेला आहे। त्या तक्त्यामध्ये विद्यमान तरतूद 2024-25 यापूर्वी वितरित निधी, या आदेशाने वितरित करण्यात येत असलेला निधी आणि बाजूला तपशील दिलेला आहे। लेखाशीर्ष, संगणक सांकेतांक, उद्दिष्ट या ठिकाणी दिलेले आहे की म्हणजे कोणकोणत्या गोष्टीसाठी हा निधी वितरित करण्यात आलेला आहे। मग या ठिकाणी आपण शेवटच्या रकान्यात बघू शकतो, या सर्वांची टोटल मिळून वितरित करण्यात आलेला जो निधी आहे तो आहे 238.98 कोटी एवढा निधी या ठिकाणी आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नोव्हेंबर 2024च्या मानधनासाठी वितरित केला जाणार आहे। त्यामुळे केंद्र शासनाचा निधी आलेला नाही तरीही राज्य शासनाच्या मार्फत हा निधी आपल्या खात्यावर जमा होणार आहे। म्हणजे अंगणवाडी सेविकांना ही खुश खबर आहे की आता तुमचे नोव्हेंबरचे पगार हे आता लवकरच होणार आहे। या संदर्भातला महत्त्वाचा असा हा जी.आर. आहे। यासाठी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी असे या शासन निर्णयात सांगण्यात आलेले आहे। आणि या ठिकाणी सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक जे काही संदर्भ क्रमांक आहे त्याच्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे। हा जी.आर. जर तुम्हाला बघायचा असेल तर
www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा GR तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल. तुम्ही तिथनं डाउनलोड करू शकता, बघू शकता. अशा प्रकारचा हा महत्त्वाचा GR या ठिकाणी प्रति महालेखापाल महाराष्ट्र, आयुक्त, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिदान लेखाधिकारी, निवासी लेखापरीक्षक अधिकारी, सर्व जिल्हा कोषागार अधिकारी म्हणजे तुमचे पगार ज्या ज्या ठिकाणाहून होतात अशा सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी हा GR पाठवण्यात आलेला आहे. त्यामुळे आता लगेच निधी तुमच्या खात्यामध्ये वितरित होईल आणि पुढील आठवड्यापर्यंत तुमचे पगार मानधन हे तुमच्या खात्यात जमा होणार आहे. मग अशा प्रकारे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नोव्हेंबरच्या पगाराचा निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये तुमचे प्रोत्साहन भत्ते, मानधन या सर्व टोटल मिळून या ठिकाणी ही रक्कम तुमच्या खात्यात आता जमा होणार आहे. अशा प्रकारचा महत्त्वाचा GR या ठिकाणी शासनाने काढलेला आहे. मग आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.